नमस्कार. बीड प्रहार लाईव्हमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे दिसणारं जे सोयाबीनचं पीक आहे ते कशा पद्धतीने पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे आणि शेतकऱ्यांनी नेमकं कशाच्या भरोश्यावर जगायचं हा खूप मोठा शेतकऱ्यासमोर आज पडलेला प्रश्न आहे. कारण ज्या शासनाकडून जे शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा आहे, परंतु शासनाकडून कसल्याही प्रकारचे ठोस पावलं आणि भरीव निधी हे कसल्याही प्रकारचे नुकसान भरपाईचं अद्यापही कुठलंही असं उपाययोजना म्हणा किंवा शेतकऱ्याला तारेल असं कुठलाही नियोजन म्हणा हे अद्यापही सरकारकडून करण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर खूप मोठा पेच आहे. आपण पाहू शकता, तुम्हाला मी ही जी सोयाबीन आहे ते दाखवतो कशा पद्धतीने या सोयाबीनची वाट लागलेली आहे. हे पाहू शकता की पूर्णतः ही जी सोयाबीन आहे ती पूर्णतः खराब झालेली सोयाबीन आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कशाच्या जीवावर हा खूप मोठा प्रश्न आहे. हे पाहू शकता या सोयाबीनची कशा पद्धतीने वाट लागली आहे पहा. शेतकऱ्यांनी नेमकं जगायचं कसं? कारण शेतकऱ्याच्या डोक्यावर अजूनही कर्जाचा डोंगर कायम आहे. तो कर्जाचा डोंगर नेमका उतरणार कसा? आता सरकारपुढं शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय कसलाही पर्याय नाही आणि त्यासाठी सरकारने आता ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी आहे तो पूर्ण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. या मायबाप शेतकऱ्याला जर जगवायचं असेल तर सरकारने आता कुठेतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि भरीव मदत ही शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी आहे तो शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे आणि मायबाप सरकार हे आता योग्य वेळ आहे कर्ज माफी करण्याची आणि अशा वेळेसच या सरकारने योग्य संधी हे सरकारला आहे आणि त्या संधीचा या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा करावा अशी माफक अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. कारण आता शेतकऱ्याकडे काहीही बाकी उरलेलं नाही आणि शेतकरी कर्जही फेडू शकत नाही. त्यामुळे आता कर्जमाफीसारखा निर्णय घेणंच हाच एकमेव पर्याय सरकारपुढं आहे असं म्हणायला हरकत नाही.